सणाचा पर्व काळ गजरांची किरीवाळ करीतो स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही। एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा अंतर क्या दोनों की चाह में बोलो अंतर क्या दोनों की चाह में बोलो। एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी। आमच्याजवळ काहीही नव्हतं, काहीही म्हणजे आमचं शून्यात होतं सर्व। परंतु इथे आमचे जे बाबाजी होते, बाबाजी म्हणजे आमचे मोतीरामजी बाबा आणि त्यांचं नाव मुनी ईश्वरदादा ठेवलेलं होतं, असे आमचे बाबाजी आणि हा आमचा बाबाजीचा सर्व परिवार। तेव्हा बाबाजी एकटे होते आणि आमचे मोतीरामजी काकाजी वर्षे। अशा परिस्थितीमध्ये आम्हाला त्यांनी इथे आणलं। इथे आणलं म्हणजे बाबांना जाळीच्या देवाला बाबांनी प्लॉट घेतला होता आणि आम्हाला बांधकामही करायचं होतं तिथे। परंतु त्या बांधकामाचं निमित्त करून बाबा नागपूरला आले आणि बाबांनी सांगितलं की मला काही कुठली वर्गणी करू ती तर बरी होईल आणि मग ती सुरुवात झाली तशी। पण आमचे मोतीरामजी वर्षे काकाजी आणि आमचे रामकृष्ण भाऊ शिंदे असा हा जो परिवार, त्यांनी बाबांना सांगितलं बाबा तिथे सर्व लोक आहेत, सर्व साधू संत महंत आहेत आणि तुमची गरज जगाला म्हणजे धर्म वाढला पाहिजे यासाठी तुमची गरज नागपूर जिल्ह्याला आहे। म्हणून मग त्यांनी बाबांना वगरधोकड्याला पाठवलं आणि तेव्हा आमचे दिलीप दादा होयर त्यांच्यासोबत इथे पाठवलं आणि इथे पाठवल्यानंतर बाबांना ही जागा खूप आवडली। तेव्हा काहीही नव्हतं, आता हे नंदनवन दिसतंय तुम्हाला। आम्हाला तीन तप होऊन गेलेले आहे, 12-36 3 तप झालीत आम्हाला इथे यायला। तर या पोथी निमित्ताने मी सर्वांना आमंत्रित करते की सर्वांनी त्या पोथीमध्ये सर्वांनी हजर लावायची आहे। हजेरी लावून नसो ती हजेरी नाही तर तन मन धनाने सर्वांनी बाबांना सहकार्य करायचं आहे। आज बाबा जे कार्य करतात त्यांचा स्वार्थ काहीही नाहीये, आजपर्यंतही ते केलं त्यांच्यासाठी कुठलाच स्वार्थ नाहीये, ते काही करतील ते धर्म कार्यच करतील। अशा ह्या धर्म कार्याला आज आपण इथे सर्व उपस्थित आहोत। मैंने बाबा जी से पूछा, मैंने कहा बाबा जी सारे लोग शहर की तरफ चल रहे हैं, आप जंगल की तरफ क्यों आगे? देखो भाई आजकल जिसको चाहिए वो तरक्की शहर की तरफ जाते हैं। मैंने बाबा जी यहाँ कैसे आ गए और अब यहाँ आना इतना थोड़ा कठिन नहीं है, मगर अभी भी बहुत दूर है नागपुर से। पर पहले जब आपने बनाया होगा तो आपको कितना कठिन गया होगा, सीमेंट लाना, पत्थर लाने, कहीं से बाजार से सामान लाना। कह रहे मुझे निवांत जगह चाहिए थी, मुझे यहाँ पर आकर मेरा साध्य जो है वो मुझे दिखा। मकर ढोकड़ा शब्द ये गांव हमने सिर्फ अपनी मोक्ष मार्ग में, उत्तर भारत मोक्ष मार्ग में सहारनपुर, देहरादून, दिल्ली पत्रिका छपती थी, उसमें बाबा जी का लेख आता था और बड़ा सुंदर उसमें स्वामी जी की लीलाओं का वर्णन होता था हिंदी में। और वो वर्णन हम सुनते पढ़ते थे तो हमें पता मकर ढोकड़ा के बाबा जी हैं, तब सहनलाल बाबा जी ऐसे नाम लिखा हुआ था। हम स्थानों की खेटे करते हैं मगर मुझे एक भी ऐसा साधक नहीं मिला जो किसी ज्ञानी की खेट करे, ऐसा एक भी साधक नहीं। हमें ज्ञानियों की खेटे भी करनी चाहिए, उन अधिकरणों की खेटे भी करनी चाहिए, क्योंकि जड़ को बताने वाले तो चेतन ही है। अगर चेतन नहीं रहेंगे तो आपको जड़ की विशेषता बताएगा कौन? इसलिए विषय मैं इस सभा से थोड़ा सा आपके विचार में डालना चाहता हूं कि एक साधन मंत ज्ञानी सत्पात्र के दर्शन से हमारे कितने पाप चुकते हैं, कितने महाराज हमारे जो धर्म के अड़ताले हैं, संसार के अड़ताले हैं, वो दूर होते हैं। और हमारा जो संप्रदाय है 800 वर्ष से चेतन साधनों की तपश्चर्या
करके आया है वो जड़ साधनों की तपस्या से चलकर नहीं आया। उनकी तपस्या जो हमारे पूर्वज करके अपने आचार और विचार से करके आए हैं, वो हमने आज भी हमने उसे संभालना है, उसका आचरण करना है और आगे भी लेके जाना है। परम श्रद्धेय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलभूषण परम पूज्य पट्टाधीष्ठित महंत श्री आष्टुंकर बाबाजी हे श्रीमती गीताताई सोमकर यांना त्यांच्या अनुसरण विधी पार पाडतील। बाबांना विनंती आहे त्यांना कातर लावून त्यांना संन्यास दीक्षा द्यावी। त्या सुद्धा गुरुवरेशी बाबाजींना निमित्त करून स्वामी श्री चक्रधर प्रभूंच्या तत्वज्ञानाप्रमाणे या ठिकाणी सर्व संघ परित्याग करून संन्यासाश्रमात प्रवेश करत आहेत। परम आदरणीय परम श्रद्धेय प्रातस्मरणीय परम पूज्य पट्टाधीष्ठित महंत श्री वंकीराज बाबा हे श्रीमती शोभाताई मेश्राम म्हणजे बाबांचं ज्यावेळेस आपण जीवन बघतो संपूर्ण मराठवाडा क्षेत्र इकडे विदर्भ आणि याच्या कडेपारी असलेला हा मकर धोकडा जे काही गाव आहे, वास्तविकता या गावामध्ये उपदेशांचं प्रमाण आणि आजूबाजूला असणाऱ्या गावांचं प्रमाण जर पाहिलं आपण तर बरेच उपदेश बाहेर गावाचे सुद्धा त्या ठिकाणी आहेत। परंतु या संपूर्ण महाराष्ट्राला बाबांनी या मकर धोकडा गावाला अतिशय मोठं केलेलं आहे। अनुपमुजी दादांनी जे काही सांगितलं नाही की मकर धोकडा कधीच पुढे ऐकला जात नाही, फरक महानुभाव तत्वज्ञानाच्या अनुषंगिकतेने आपल्याला पाहायला मिळतो। मी मकर राशीबद्दल बोलत होतो, तर ज्या पद्धतीनं त्या मकर म्हटलं की त्याला वेगळा एक प्रकारचा प्राणी दिसतो आपल्याला, ज्याला शिंग असतात, हरणाशी काही वेगळं म्हणजे हा सायंटिफिक वेगळा प्राणी त्या ठिकाणी दाखवलेला आहे जो वास्तविकतेमध्ये आढळतो की नाही असे त्या ठिकाणी काही प्रमाण आहेत। परंतु हे संघर्षाचंच खऱ्या अर्थानं प्रतीक आहे बाबांच्या जीवनाकडे ज्यावेळेस आपण बघतो। ताईंनी आपल्या भाषणामधून जे काही वक्तव्य या ठिकाणी केलेले आहेत, बाबा माझी इतक्या दिवसापासून आपल्या खूप दिवसांची इच्छा होती यायचं, परंतु आज योग चांगला की सकाळी अष्टोकर बाबा आले, काल मोहनकर बाबा पण होते आणि योग चांगला की आज त्या ठिकाणी मला या ठिकाणी येण्याचं सौभाग्य या ठिकाणी प्राप्त झालं। या ठिकाणी जे दीक्षार्थी आहेत, दीक्षार्थ्याची सुद्धा या ठिकाणी संन्यास दीक्षा या ठिकाणी होत आहे। आनंदाचा हा सर्वांच्या अर्थाने सोहळा आहे। प्रत्येक दरवर्षी ज्या वेळेस हा सोहळा संपन्न होतो तो 2-3 दीक्षार्थी आपल्याला नियमित या परमार्गामध्ये आल्याचं या ठिकाणी दिसतं। आमचे बदाले बाबा ते एक झोपडी होती इथे आणि एक विहीर होती, तेव्हा खरंच त्यांनी एक शून्यातून विश्वास निर्माण केलं। साधारण घर बांधायला गेलो तरी आज आपल्याला कितीतरी प्रॉपर्टी लागते, परंतु एवढा मोठा एक महानुभाव पंथांचा आश्रम त्यांनी तयार केलं, तर खरंच त्यांची एक कौतुकच करावे। या गावामध्ये एवढं मोठं दत्ताची टेकडी म्हणून या विश्वामध्ये पूर्ण प्रकट झालेलं हे मंदिर, जाळीच्या बाबाचं मंदिर 1 नंबर आणि दुसरा नंबर आहे आपल्या मकर धोकड्या बाबाच्या दत्ताचं मंदिर। आपले बाबा सय्यदराज शास्त्री हे खरंच त्यांनी एवढे पुस्तकं छापले, मी त्या रूम मध्ये जाऊन बघितलाच, तर खरंच एक त्यांनी आणि महिला मंडळींनी खरंच बाबांकडून एक पुस्तक खरेदी करा। त्या रूम मध्ये भरपूर पुस्तक आहेत, त्याच्यामधून मुलांना ज्ञान द्या। खरंच आज ज्ञानाची गरज आहे। आज 28वा वर्धापन दिन अंक ज्योतिषामध्ये 8-2-10 होता, 10 म्हणजे 1 आणि खरोखरच बाबा या नागपूर जिल्ह्यासाठी 1 नंबरच आहे असं या ठिकाणी मी सांगतो आणि त्या अंकाला धरून या ठिकाणी त्यांच्यावर बोलतो। तर बाबा या ठिकाणी हे वर्धापन गुणातीत म्हणून महावाक्य महंत परमेश्वरी आमच्या महंत स्वरूपाचा स्वरूप जो विश्लेषण ज्यांनी ज्याच्यामध्ये केलं असं ते महावाक्य। तर असे त्याचे विविध अर्थ केले जातात। 3 जीवांचं अनुसरण झालं या ठिकाणी, परमेश्वर अनुसरले। आम्ही जेव्हा खऱ्या अर्थाने अनुसरतो त्यावेळेस तर ब्रह्मविद्या सिद्धांतानुसार आम्हाला 2 प्रकारच्या योग्यता होतात, एक साधनपर योग्यता आणि एक साध्यपर योग्यता। अनुसरल्याशिवाय दोन्ही योग्यता सुरू होत नाही। वासनिक किती स्मरण करत असेल त्याला योग्यता होते, पण ती वेगळ्या प्रकारची आहे, ती साधनपर आणि साध्यपर दोन्ही मध्ये पडत नाही। अनुसरल्यानंतरच तुमचं साधन सुरू होते आणि साधन सुरू झाल्यावर 2 योग्यता होतात, एक साधनपर आणि साध्यपर। ज्यावेळेस तो शक्तियुक्त स्वरूपाचं स्मरण करतो
केवळ स्वरूपाचं स्मरण करतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला साध्यपर योग्यता होते. आणि बाबांच्या अधिकारवाणीतून आपल्याला जे काही आज महावाक्य ऐकायला मिळणार आहे तर एर प्रकरणाच्या श्रवणाने साधनपर योग्यता आणि महावाक्य निर्वचनाच्या श्रवणाने साध्यपर योग्यता होते असे आम्हाला परंपरेमध्ये बोलले गेलं. बाबांच्या वाणीतून आपल्याला ते ऐकायला मिळणार आहे. आपण वेळात वेळ काढून त्या ठिकाणी जावं आणि ते श्रवण करावं असं मी तुम्हाला सर्वांना सूचना करतो. की एक दीक्षा आहे असं माहित पडलं पण आता 3 झाल्या. याच्याविषयी विविध शब्दांचा प्रयोग केला जातो. संन्यास शब्द याला वापरला जातो, त्यानंतर दीक्षा शब्द याला वापरला जातो, त्यानंतर स्मृतीस्थळामध्ये थोडस मागे तुम्ही अवलोकन केलं तर भिक्षा केली असा शब्द स्मृतीस्थळामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो. पण तो शब्द पर्यायाने पुढे आलेला दिसत नाही. तो आचार्यांच्या काळापुरता मर्यादित दिसला मला आणि नंतर तो शब्द स्मृतीतून भिक्षा केली असा शब्द येत नाही. परंतु हे 3 शब्द मात्र सतत पुढे येत आहेत. आता स्वामींना अभिप्रेत असणारा शब्द जो आहे तो अनुसरण आहे. एक शहाद्याचा प्रसंग मला आठवतो की शहाद्याचे दादा ज्यांचं अचलपूरला आता महावाक्य आपण ऐकलं, काही लोक त्या भेटायला गेले असतील असे आमचे विद्वत रत्न शहादा निवासी बाबाजी, त्यांनी एक प्रसंग सांगितला की शहाद्याला एका कॉलेजमध्ये एक प्रिन्सिपल आली. ती मॅडम होती आणि लेडीज होती. तिने त्या तिथला जो सिनियर हे आहे प्राध्यापक त्यांना विचारलं की याच्यामध्ये गेली लायब्ररीमध्ये त्यांच्या आणि त्यांनी आपल्या महानुभावांचा ग्रंथ म्हणून स्मृतीस्थळ काढलं. स्मृतीस्थळ काढला आणि स्मृतीस्थळ काढल्यानंतर तिने असं पहिलं पान उलटलं. त्यामध्ये पहिले 4 लिहिलेलं आहे गोसाव्याचा त्रिविध परिवार, एके वेदवंते, एके बोधवंते, एके अनुसरले असं ते झालं. मग तिने त्या सिनियर प्राध्यापकाला विचारलं की बा हे नेमकं काय आहे, महानुभावांचे शब्द फार अवघड असतात. ते म्हणे मॅडम मी जरी मानव असलो तरी मला एवढं सखोल सांगता येणार नाही, कारण सर्वच अभ्यास करू शकतात असं नाही. आमच्याकडे साधारण लोक आहे ग्रामीण भागात, त्यांना आपलं सर्वसाधारण दैनंदिन विधी माहित असतात, बाकीचं काही एवढं माहित नाही राहत. तर तो म्हणे मला मी आहे जरी मानव पण मला नाही सांगता येणार म्हणे. असं कर आपण दादाला भेटायला जाऊ म्हणे. आमचा दादा खूप विद्वान आहे म्हणजे शारद दादा, भास्कर दादा भोसले ज्यांचं नाव आहे, म्हणजे तुमच्या याच्यासाठी सांगतो. तर बाबांना दादांना भेटायला गेले आणि दादांना त्या मॅडमने विचारलं म्हणे मला की म्हणे सरला म्हणजे मेला एवढं समजते म्हणे, पण अनुसरला म्हणजे काय. तर मग दादा फार विनोदी आहे. दादांचं तुम्ही प्रवचन ऐकलं असेल तर ते विनोदी बोलतात. ते म्हणे अनुसरला म्हणजे धड मेलाही नाही जिवंतही नाही म्हणे. अवघडच झालं. ते म्हणे म्हणजे काय. तर म्हणे ते बरोबर आहे मी सांगितलेला अर्थ. म्हणजे कसा म्हणे बघा अनुसरला हा परमेश्वराला अनुसरला म्हणजे परमेश्वराच्या तत्वज्ञानाला अनुसरला तर आता जगासाठी मेला म्हणे. तर जगाशी घेऊन नाही याला फक्त आता परमेश्वर प्राप्ती असं एकच ध्येय शिल्लक राहिलं आहे की परमेश्वर प्राप्ती करणे, दुसरं कोणतं ध्येयाचं शिल्लक नाही म्हणे. त्यामुळे आता हा देवासाठी अनुसरला म्हणे. आता हा अटन करते, विजन करते म्हणे, दिवसभर गावाच्या बाहेर बसते म्हणे, स्मरणचिंतन करते, देव आठवते म्हणे. म्हणून म्हणे तो जगासाठी गेला म्हणे. मग म्हणे आता जिवंत कसं आहे म्हणे. तर म्हणे भिक्षेला गावात यायला लागते म्हणे. भिक्षेसाठी गावात यायला लागते म्हणे. झाला जिवंत आणि दीक्षा झाली म्हणे की गेला सरला म्हणे तिकडे जाऊन म्हणे. म्हणून त्याला शब्द अनुसरला. तर असे ते दादा फार विनोदी. पण त्याचे टीकाकार म्हणतात ईश्वर शोधणी वाचून आणि कौनाची अर्थाचा हेतू नाही ते निर्हेतू बोलले. ते निर्हेतुकचर्या याची म्हणजे याचा एकच हेतू असते म्हणे सगळ्या अटल विजय दीक्षामध्ये निद्रा प्रसाद सेवा स्मरणमध्ये. कोणता. ईश्वर शोधणी वाचून आणि कौनाची अर्थाचा हेतू नाही. हे जे अनुसरण आता काही लोक म्हणतात फक्त वस्त्र पालन होतो दुसरं काय होतं. पण खऱ्या अर्थाने तुमचं साधन सुरू होते आणि साधनपर योग्यता साध्यपर योग्यता तुम्हाला अनुसरल्याशिवाय लागत नाही. येथ अधीन होईचे आणि येथून म्हणितले की जे ते अनुसरण. अनुसरणाची व्याख्या देव स्वमुखाने काय करतात 2 बाजू दाखवल्या. अधीन होणे आणि म्हणितले करणे. म्हणजे परमेश्वराला अधीन व्हा आणि म्हणितलेलं जे परमेश्वराला सांगितलेलं आहे ते करा. तर 2 गोष्टी आहेत. आता बघा त्यांनी उदाहरण दिलं की दायंबा म्हणितले करती म्हणजे अधीन नव्हती. दायंबाची एक बाजू दाखवली की दायंबा म्हणितले करतात, खूप श्रद्धा आहे स्वामींवर, स्वामी जे बोलले ते करतात, परंतु अधीन होत नाही. गोज्या येत अनुसरा पण नाही. विविध कारण दाखवतात. येत अनुसरे जे नातरे ऐसे अधोकरीच्या वृक्ष होईल का, पण अधीन व्हायला तयार नाही. म्हणितले करतात पण अधीन व्हायला तयार नाही. दुसरं उदाहरण टीकाकारांनी दिलं सर्वस्व अधीन लेंगुरू असे परी म्हणितले न करी आणि येथून म्हणितले की जे ते अनुसरण. अनुसरणाविषयी आमच्या देवाने सांगितलं आहे अक्षतेचा दृष्टांत. बाई कवना एका दिजे मग तयाच्या अक्षता पडती येथून तयाची झाली आणि त्याची वास पावणे जैसा अक्षतेचा. असा प्रसंग आहे की गणपत आपण फार विद्वान. कारण गणपत आपल्याची स्तुती आपण काय करणार. ज्यांनी महिमपट्टासारखी विभूती धर्माला लावली आणि ज्यांच्यामुळे आज आपल्याला लीळाचित्रासारखा महान ग्रंथ प्राप्त झाला असे महिमपट्ट
ज्यांच्यामुळे धर्मी लागले त्या गणपत बाप्पाची पात्रता काही सांगायला लागेल काय? टीकाकारांनी तर खूप मोठी त्यांची पात्रता वाखाणली की त्यांना 8वी 7वी सुद्धा प्रकट होते म्हणे, इतकं उत्तम अधिकार त्यांचा होता म्हणे सर्व, परंतु अनुसरणाची वासना नव्हती. म्हणून देवाने त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला अनुसरा. त्यामुळे त्यांना कुष्ठ लागलं होतं. कुष्ठ एक बिमारी आहे असं म्हणतात. प्रतिबंधे परी न वचे, म्हणजे जेवढा आहे तेवढाच राहील, वाढणार नाही परंतु जाणार नाही म्हणे. मग ते म्हणतात जीजी तुम्ही परमेश्वर आहात, परब्रह्म आहात, तुम्ही काही करू शकता, तुमच्याजवळ तर सगळं विद्येचे माहेर सगळं स्वामींकडे आहे, मग आमचं कुष्ठ तुम्ही धाडा ना. तसं तर हो ते बी धाडू शकतो आम्ही, पण मग आमची काही इच्छा आहे म्हणे. कोणती? तर म्हणे येतो अनुसरा. ते येथेची खावणी आमची मानसिक इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे की तुम्ही अनुसरूनच त्या ठिकाणी जावं. तर म्हणून या ठिकाणी परमेश्वराला अनुसरणाविषयी एवढा आनंद आहे आणि या ठिकाणी 3 जीव अनुसरत आहे. तर या ठिकाणी बोलण्यासारखं पुष्कळ आहे, तुम्ही बोलणार नाही. बाबांनी मला या ठिकाणी बोलतो आणि वेळेवर थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय धन. मला फार मोठा आनंद झाला की आदरणीय श्रद्धेय माझे परमश्री संतमित्र श्री संजयराजजी शास्त्री, आपला संजयराजजी खामनीकर यांना उत्कृष्ट ही महंती प्राप्त झाली. मला असं वाटत होतं की घरचीच त्यांना पाहिजे होती कुठली तरी महंती त्या तोला बोलाची, परंतु आणि विशेष म्हणजे सर्व गुण संपन्न ब्रह्मविद्येचे प्रकांड पंडित आणि बाहेरचंही त्यांचं व्यापक चिंतन वाचन, त्याशिवाय एवढं माणूस सहजतेने बोलू शकत नाही. परंतु काही गोष्टी अशा असतात की कधी कधी घरच्यांना डावलून बाहेर जावं लागतं, परंतु बाहेरच्या लोकांनी म्हणजे तो त्यांचा सन्मान केला हा अगदी योग्य अशा प्रकारचा सन्मान आहे. कवीश्वर कुळातील कवीश्वर कुळाचार्य विद्वांस बाबा यांची ती भाऊगादी आहे, म्हणजे त्या तोलामोलाची गादी आहे. आणि ती एका संजयाकडून दुसऱ्या संजयाकडे आल्यामुळे मला अधिक आनंद झाला. पहिल्या वेळेला आनंद झाला होता, परंतु योग असतात, सर्वच गोष्टी सर्वांच्या भाग्यात नसतात आणि त्यांना तो राजीनामा द्यावा लागला. परंतु दुसरा महंत निवडताना संजय बुवाचं हे महत्वाचं म्हणजे तत्व आपल्याला भगवद्गीतेमध्ये दिसते. यामुळे खऱ्या अर्थाने अर्जुनानंतर जर कोणी भगवद्गीता चांगल्या प्रकारे ऐकली असेल तर ते संजयाने ऐकलेली आहे. 4 घोडे होते, घोडे काही गीता ऐकू शकत नाही, ऐकायला येतं पण काही कळत नाही. वर मारुती बसला होता, पण आता ते विग्रहाच ऐकतो, त्याला काय ते आता ज्ञान म्हणजे ईश्वर ज्ञानाचं ऐकलं का नाही ऐकलं काय, ते आपापल्या ज्ञानामध्ये ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाशामध्ये गुंग असतात. पण अर्जुनानंतर खरं हे तत्वज्ञान भगवद्गीतेचं तत्वज्ञान जर कोणा ऐकलं असेल तर संजयाने ऐकलं आणि संजयाने ते ऐकल्यानंतर या तत्वज्ञानाची विशेषता आहे, जो हे ऐकेल त्याच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. संजय हा धृतराष्ट्राचा सारथी, कौरवांचा नोकर, सारथी म्हणजे नोकर, परंतु त्याला व्यासांच्या प्रसन्नतेने जी काही विद्या प्राप्त झाली आणि त्यामुळे दूरचं ऐकण्याची शक्ती त्याला प्राप्त झाली, दूरचं पाहण्याची शक्ती त्याला प्राप्त झाली आणि महाभारताच्या युद्धामध्ये काय काय घटना घडत आहेत हे सांगण्याचं जबाबदारी त्याच्यावर आली. व्यासांनी सोपवली आणि तो सांगायला लागला, ते ऐकायला लागला आणि सांगायला लागला. ऐकता ऐकता संजयामध्ये एवढं परिवर्तन झालं या नोकर असलेला माणूस उपदेशक बनला आणि भगवद्गीतेच्या शेवटच्या श्लोकामध्ये तो स्पष्टपणे कबुली जबाब देतो, हे राजन, हे गीता कृष्ण भगवंताने काय सांगितलंय मी तुम्हाला सांगितलंय,
पण आता माझा अभिप्राय मी तुम्हाला देतो आहे. असं कुठलाही नोकर हिंमत नाही करू शकत. पण हा संजय सांगतो की तत्र श्री तत्र विजय. तिथे श्री म्हणजे सारी संपदा आहे, विजय म्हणजे तिथे जय आहे निश्चित. विजय नीती आणि त्याच ठिकाणी नीती आहे. ती कशी नीती आहे? विभूती आहे. विभूती म्हणजे ऐश्वर्य आहे. आणि ध्रुवा नीती त्याच ठिकाणी नीती म्हणजे न्याय आहे. आता धृतराष्ट्र म्हणजे दुर्योधनाचा बाप आणि त्याला हा सांगतो की तुम्ही अन्यायी आहात, तुमच्याजवळ नीती नाही. हाच त्याचा अर्थ आहे ना. तत्र नीती म्हणतो त्याच ठिकाणी. आणि ती अचल नीती, अचल जी नीती आहे ती त्याच ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी गोपालकृष्ण महाराज आणि गोपालकृष्ण महाराजांचे धनुर्धर पार्थासारखे भक्त ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी सारी संपदा आहे, सारं ऐश्वर्य आहे, सारा विजय तिथेच प्राप्त होणार. आणि ध्रुवा नीती म्हणजे सत्य न्याय जो आहे, अचल न्याय जो आहे तोही तिथेच आहे. हे माझं मत आहे. असं मत सांगण्याचं धारेष्ट संजयाने केलं. आणि एका संजयाकडून राजीनामा झाल्यानंतर दुसऱ्या संजयाने ती प्रतिष्ठा घेण्याचं धारेष्ट केलं. हे त्यांचं फार मोठं उदारपण आहे. कारण माणूस फार चौकसपणे काही गोष्टीचा विचार करतो, परंतु परमेश्वराची कृपा त्यांच्यावर आहे की सर्व त्यांना महंती होण्याच्या आधी साऱ्या शिष्यगाद्या उभ्या झाल्या, सारं वातावरण तयार झालं. आणि आता साऱ्या शिष्यगाद्यांनी मिळून आपला गुरु उभा केला. जुन्या महंतांनी आपला उत्तराधिकारी उभा केला. बाकी वाटेत अनेक अडचणी येतात, त्या पार पाडून आपल्याला पुढे जायचं असतं, त्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. मला खूप आनंद झाला. अष्टूरकर ही गादी आमचे सन्मित्र श्री संजय राजदादा खामनीकर यांना प्राप्त झाली. आणि त्यामुळे तेव्हाच ठरवलं की बाबांचा सत्कार आपण आपल्या 22 एप्रिलच्या कार्यक्रमातच करायचा. आणि तो या ठिकाणी अल्पशा प्रमाणात मी साजरा म्हणजे करण्याचा प्रयत्न केला. मला जो आनंद झाला त्या निमित्ताने स्नेहाचा काही उचितच पुढे याप्रमाणे तो करण्याचा मी प्रयत्न केला. आणि उदारपणे त्यांनी त्याचा स्वीकार केला. याबद्दल मला खूप म्हणजे आनंद वाटला. आजच्या कार्यक्रमाला खरंच म्हणजे अध्यक्ष म्हणून त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. असे बाबा त्यांचं सदैव प्रेम माझ्यावर आहे. माहूरला नव्हते तेव्हाही माझ्यावर प्रेम होतं, माहूरला गेले तेव्हाही माझ्यावर तसंच प्रेम आहे. आणि अखंड अव्यात हा स्नेहाचा धागा असाच गुंफला जाणार आहे. हे पारमार्थिक स्नेह असं वृद्धिंगत होणार आहे. किंवा संन्यास घेताना किंवा अनुसरताना पूर्वीची ओळख आपली विसरायची असते. नाम रूपाचा त्याग करायचा असतो. रूप बदललं जातं, केस निघाले की रूप बदलतं. स्त्रियांचं केस म्हणजे सौंदर्याचं लक्षण आहे. आता तिथे केसच गेले म्हणजे सारं सौंदर्य विसर्जित केलं. पुन्हा नवीन नवीन साड्या, नवीन नवीन कपडे घालण्याचं ते सारं विसर्जन झालं. आता एकमेव जो गणवेश आपण धारण केला त्याच गणवेशाविषयी आयुष्य कंठायचं. म्हणजे नामाचा आणि रूपाचा त्याग आणि सर्व अक्कलोत्र स्वकीयांचा त्याग करून परमेश्वराला अनुसरलं पाहिजे. हा स्वामींचा हेतू आहे. हे आपण सत्कारमूर्तींच्या भाषणातून ऐकलेलं आहे. हा सुंदर त्यांचं भाषण या ठिकाणी झालं आहे. आणि याचप्रमाणे आदरणीय श्री भारतभूषण शास्त्रीजी यांनी सुद्धा फार थोडक्यामध्ये सुंदर असे विचार या ठिकाणी मांडले. त्याचप्रमाणे परमपूजनीय आपल्याला माहिती आहे, हा समोर जो बाजारे बाबांचा फोटो आहे, मोहनीराज बाबा कविश्वास, त्यांचं पूर्वीचं नाव मारुती बाजारे, ते याच गावचे होते. अगदी मी काल उदाहरण दिलं की गाडगे बाबांनी जसं शाळेची पायरी चढली नाही, सही द्या तर अंगठा घ्या असे म्हणणारे बाबा, पण त्यांच्या कार्यामुळे कर्तृत्वामुळे त्यांनी एवढं आपलं नाव लौकिक केलं
की अमरावती विद्यापीठासारख्या एका विद्यापीठाला गाडगे बाबांचं नाव दिलं. असेच आमचे मोहनीराज बाबा होते. त्या मोहनीराज बाबांनी कुठल्याही प्रकारचं बाह्य शिक्षण घेतलेलं नव्हतं. फार आनंदाची गोष्ट आपल्या या अध्यक्षांचं आपल्याला प्रवचन ऐकायचं आहे. पण तत्पूर्वी विद्वान सर्वत्र पूज्यते अशा प्रकारचे विद्वान आदरणीय श्रद्धेय श्री केशराज दादा कपाटे आणि आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधीश महंत श्री अळसपूरकर बाबा यांची उपस्थिती इथे लाभलेली आहे. दोघांचाही आपण पुष्पहार घालून सत्कार करू. पहिल्याने चक्रधार स्वामी की दीक्षाविधी सोहळा आहे आणि वर्धापन दिवसही आहे. तर एकंदरीत आपण त्यागाची संकल्पना जिथं निर्माण करतोय त्या दृष्टीनं विचार करणं गरजेचं आहे. असं म्हटलं जाते, सकळी संपत्ती ती असंपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती. जर खऱ्या अर्थाने परमेश्वर संपत्ती आहे असा जर आपण विचार करतोय तर त्या परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे. असा एक उपक्रम मानव संप्रदायामध्येच राबवला जातो. भारत वर्षामध्ये जेवढेही संप्रदाय निर्माण झालेले असतील, धर्म संप्रदाय, त्या संप्रदायाच्या माध्यमातून परमेश्वर प्राप्तीचा विचार ठेवलेला नाही. फक्त आणि फक्त मानव संप्रदाय एकमेव संप्रदाय आहे की ज्या संप्रदायाच्या माध्यमातून परमेश्वर प्राप्तीचा विचार ठेवलेला आहे. एरवी हिंदू धर्मांतर्गत हा विचार आलेला आहे की चैतन्य प्राप्तीपर्यंतचाच विचार आलेला आहे, त्याच्या पलीकडे जाण्याचा विचार आलेला नाही. जनरली एक विचार पाहत असताना बेलापूरचा चरित्राचा विचार करता येईल. त्या संबंधानं असं म्हटलं जाते की स्वामी आचार्यांना म्हणजे वटवासांना विचारतात की तुम्ही जाणा का तुमचा परम सिद्धांत काय. तेव्हा ते म्हणतात जे जी नेने मला माहित नाही. अरे असं कसं म्हणतात, तुम्हाला माहित आहे तुमचा परम सिद्धांत काय हे तुम्हाला माहित आहे, पण तुम्ही तरी असं म्हणता किंवा मला परम सिद्धांत माहित. म्हणजे एकंदरीत हा विचार सांगितला गेला की तुमचा परम सिद्धांत काय. चैतन्य आपण परमेश्वर श्री चक्रधर बोलीजे तो तुमचा परम सिद्धांत की. म्हणजे हिंदू धर्मांतर्गत असलेले जे काही धर्म संप्रदाय आहेत ते सर्व चैतन्य मायापर्यंत जाऊ शकतात, तिथपर्यंतच प्राप्तीचा विचार करू शकतात. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन परमेश्वराची प्राप्ती करण्याचा विचार भारतातच नाही तर जागतिक पातळीवर फक्त आणि फक्त मानव संप्रदायच निर्माण करू शकतो. त्या दृष्टीने मानव संप्रदायामध्ये असणाऱ्या सर्व लोकांनी, कमीत कमी मानव असणारे जे लोक आहेत त्या लोकांनी आपल्या कुटुंबामध्ये असणाऱ्या सर्व लोकांना उद्देशी करण्याचा प्रयत्न हा सातत्याने करावा. मला माहित आहे की अधिकाराशिवाय काही होत नाही हे सत्य असलं तरी सुद्धा सर प्रत्येकाने मित्राने मित्राला म्हटलं असं करू नको तर तो ऐकून घेते. वडीलधाऱ्यांचं ऐकणार नाही पण मित्र मित्राचं ऐकून घेते आणि तसं करायला तो बाध्य होते. आणि त्या पद्धतीने त्याने जर जसा प्रयत्न केला तर तो बदलू शकते. अशी बदलाची प्रक्रिया समवयस्कांच्या माध्यमातून समाज व्यवस्थेमध्ये यथायोग्यपणे राबवण्याचा प्रयत्न सर्वसामान्यांच्या माध्यमातून केला गेला तर मानव संप्रदायाला खऱ्या अर्थाने टिकवण्याची भूमिका आपण निश्चित घेऊ शकतो. असा विचार या ठिकाणी अवश्य केला पाहिजे अशी माझी गरज. त्याच पद्धतीने एक विचार आपण विचार करीत असताना बाबांनी सुरुवातीलाच ठेवला आणि त्या संबंधाने नेमकं सकळी संपत्ती ती असंपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती. तर कोणत्या कोणत्या संपत्तीचा आपण विचार करतोय आणि कर्मराटीमध्ये जीवन जगण्याचा विचार करतोय याचा विचार थोडक्यात करून मी माझ्या शब्दांना विराम देतोय. तर कर्मराटीमध्ये पैशाच्या मागे लागले आहे. तर द्रव्य संपत्तीचा विचार तिथं आलेला आहे, पुत्र संपत्तीचा विचार आलेला आहे, कलंत्र संपत्तीचा विचार आलेला आहे. द्रव्य, पुत्र, कलंत्र, भातृ संपत्तीचा विचार आलेला आहे, विद्या संपत्तीचा विचार आलेला आहे, सुहृद संपत्तीचा विचार आलेला आहे आणि मृत्यू संपत्तीचा विचार आलेला. म्हणजे ह्या सगळी संपत्ती
मानवाला थांबवून ठेवतात. थांबवून देतात म्हणजे कर्मराहटी त्यांना सोडत नाही. तर या सर्व संपत्तीपासून जर पुरुष बाजूला गेला म्हणजे पुरुषाची संकल्पना त्या संबंधाने निर्देशित करता येऊ शकते, त्याचा विचार केला तर अनिष्ट सांडावया आणि इष्ट जोडावया जो समर्थ तया ते पुरुष बोलीचे. आणि आज जी संकल्पना चाललेली आहे ती संकल्पना पुरुषत्वाची संकल्पना निर्माण करणारी यथायोग्य पद्धती आहे असं मला वाटते. त्याही दृष्टीने विचार मांडला पाहिजे. आणि ही परंपरा वेदाच्या माध्यमातून कान श्रवण केल्यानंतर वेद बोध आणि जर जवळीक निर्माण केली, त्या पद्धतीने विचार केला आणि परमेश्वराला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने आपण अनुसरणापर्यंत जाऊन पोहोचतोय. आणि अनुसरणाचा विचार जर आपण केला तर नेमकं असं म्हटलं जात आहे की येथं अधीन होईचे येथून म्हणितले ते कीचे ते अनुसरण. या दृष्टिकोनातून आपण विचार करायला पाहिजे. किंवा एका शाखेच्या माध्यमातून जो विचार आलेला आहे अनिष्ट सांडावया आणि खऱ्या अर्थाने इष्टाची प्राप्ती करून घेण्यासाठी जो मार्ग चोखाळला जातो तो हाच मार्ग आहे. आणि या मार्गाचा खऱ्या अर्थाने अंगीकार करून जीवन साफल्याचा विचार आपण सर्वांनी करावा ही अपेक्षा व्यक्त करतोय. आणि मला इथं आल्या आल्या आपण बोलण्यात धामा मंगल रूप तुझे अमंगलाने जीवन घडले प्रभुराया माझे दयाळा प्रभुराया माझे. श्री दत्तात्रेय महाराज की जय. की हे ठिकाण श्री दत्तात्रेय प्रभूंचं आहे. या ठिकाणी श्री दत्तात्रेय प्रभूंनी विशेष प्रकारचा अभिमान घेतलेला आहे. जसे आपल्या 12 खांडी आहेत माहूर परिसराच्या अवतीभवतीच आहेत, त्या 12 खांडीमध्ये सुद्धा श्री दत्तात्रेय प्रभूंचा विशेष आहे. त्या देखील मांडलिकच आहेत. एवढंच नव्हे की जे काही आपले मठ मंदिर आहे, जे आपले आश्रम आहे, प्रत्येक आश्रमांमध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंचा विशेष असतोच असतो. आणि श्री दत्तात्रेय प्रभूंचं सेवादास्य केलं तर विशेष प्रकारचा अभिमान श्री दत्तात्रेय प्रभू घेतच असतात. त्याप्रमाणे याही ठिकाणी श्री दत्तात्रेय प्रभूंनी विशेष अभिमान घेतलेला आहे. जळ साधनाने तर विशेष अभिमान घेतलेलाच आहे, पण तो चेतन साधनामुळे, कारण बाबांच्या विद्वत्तेमुळे या ठिकाणी म्हणजे सर्व अवतीभोवतीचा परिसरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पूर्ण भारतभर म्हणण्याही पेक्षा भारताच्या बाहेर सुद्धा अमेरिकेपर्यंत मकर धोकळा हे गाव नाव लौकिकपणात आलेलं आहे. त्या माध्यमातून मकर धोकड्याचं आणि बाबांचं नाव लौकिक आणि बाबांमुळे मकर धोकळा गाव हे लौकिकवाद गेलेलं आहे. आणि अशा प्रकारे बाबांची धर्मसेवा आणि बाबांचा एक प्रकारे बाबांना काय व्यसनच आहे. दिल्यावी शिवाय समाधान वाटत नाही, काहीतरी दिलं पाहिजे. आणि ज्ञानदानाचा कार्य हे बाबांनी निवडलं आणि बाबांनी तो ज्ञानदानाचा कार्य निवडल्यामुळे योगही तसाच आला. बंधूंनो पहा, बाबा या परिसरात आले. कैवल्यवासी वर्षे काकाजीचा आणि बाबांचा फार शक्यत्व होतं. बाबा वर्षे काकाजींना पितृतुल्यच मानत होते. तो गोवर्धन पर्वत आपण सर्वांनी मिळून उचलायचा आहे नव्हे, आपण तो हातभार लावायचा आहे. 19 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर थोरले प्रकरण म्हणजे महावाक्य प्रवचन, महावाक्य प्रकरण हो घातलेलं आहे. त्या कार्यक्रमाच्या पत्रिकाही निघालेल्या आहेत. आपल्या सर्वांना ते पूर्वस्रोत आहेच आहे. पण त्यासाठी द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, योग यज्ञ, तापरे स्वाध्याय ज्ञान यज्ञाच यतय संस्थित.
काय म्हटलेलं आहे, हा एक प्रकारचा यज्ञ आहे बंधूंनो. आणि त्या यज्ञामध्ये ज्या भाविकांना जशी जशी आहुती देता येईल किंवा आहुती टाकता येईल तशी तशी ती आहुती त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, समर्पित करायची आहे. मग कोणी द्रव्याच्या माध्यमातून, कोणी अन्नधान्याच्या माध्यमातून, कोणी वस्त्राच्या माध्यमातून, कोणी श्रमदानाच्या माध्यमातून, कोणी सेवेच्या माध्यमातून, कारण सर्वच गोष्टीची गरज त्या ठिकाणी लागणार आहे. आणि ज्या भक्तांची जसा जसा ज्या भक्तांचा अधिकार असेल प्रत्येकाने आपल्या अधिकारानुरूप त्या यत्नामध्ये आपण सेवा आपली तिथे रुजू करायची आहे बंधूंना. कारण ही आपल्याला सुवर्ण संधी चालून आलेली आहे. त्या संधीचा आपला काय करायचा आहे, लाभ आपल्या पत्रामध्ये पाडून घ्यायचा आहे बंधूंना. या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय परमस्नेही श्री अनोख मुनी दादा, त्यांना घाई असल्यामुळे ते निघून गेले, परंतु त्यांनी फार मोलाचा या ठिकाणी जड आणि चेतन या दोन्ही साधनाचा महत्व त्यांनी सांगितलेलं आहे. कारण चेतन साधन नसतं तर जडाची ओळख कोणी करून दिली असतील नाही. आणि म्हणून तेही तितकंच महत्वाचं आहे. असं फार मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलं. आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री अष्टोरकर बाबाजी, बाबांनी अनुसरणाविषयी फार मोलाचं मार्गदर्शन बाबांनी केलेलं आहे. कारण अनुसरण्याचा देव म्हटलेला आहे. बाबांनी जो मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्या खोलीमध्ये मी जाणार नाही. कारण बाबांनी आपल्याला परिपूर्ण मार्गदर्शन केले, कुठल्याच प्रकारची बाबांनी उणीव ठेवलेली नाही. देव करत असताना किंवा स्मरण करत असताना सगळे काम आपण बाजूला ठेवले पाहिजे. मनातील अंतकरणातील जे काही विचार असतील ते सगळे बाजूला ठेवले पाहिजे. आणि त्यावेळेला काय असेल, एकाग्र चित्ताने परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. अशा प्रकारचा जर भाव असेल तर तो स्मरण साधल्याशिवाय राहणार नाही आणि त्याशिवाय देव प्रसन्न होणार नाही. परंतु आपण सर्व अगदी एकाग्र चित्ताने आणि शांततेने आपण या ठिकाणी बसला, अशा प्रकारचे आपण सर्वांनी योग्य प्रतिसाद दिल्यामुळे आपणा सर्वांचे